पुणे विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं विक्रम काकडे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं श्रीकांत पाटील यांना रिंगणात उतरल्यामुळे पुण्यात थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा काटाजोड आणि प्रतिष्ठेचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। पुण्याची ही निवडणूक केवळ एका जागेची लढत राहिलेली नाहीये, तर पवारांच्या दोन गटांमधील अस्तित्वाची आणि वर्चस्वाची मोठी लढाई बनली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सत्तेचं केंद्र असलेल्या पुणे जिल्ह्यात कोणाचे नाणे चालणार हे ठरवणारी ही निवडणूक असल्यामुळे दोन्ही बाजूंनी सर्व ताकद पणाला लावली आहे। नमस्कार, मी स्नेहा चौधरी, आपण पाहतात LS मराठी। विधानसभेच्या 17 जागांसाठी राज्याच्या राजकारणात वातावरण तापलेलं असताना पुण्यातून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आता निर्माण झालाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुण्याची जागा मिळाली आणि सुनेत्र पवार यांनी उमेदवारांची चाचपणी करून पुण्याच्या जागेवर विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे। दोन्ही उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर या लढतीला व्यावसायिक आणि संघटनात्मक बांधणीचे मोठे परिणाम लाभल्याचे स्पष्ट होत आहे। महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे हे पुण्याच्या राजकारणातील मातब्बर आणि चाणक्य मानले जाणारे माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत। संजय काकडे यांच्याकडे असणारे निवडणुकीचे अचूक राजकारण, आर्थिक ताकद आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध हा विक्रम काकडे यांच्यासाठी सर्वात मोठा हुकमी एक्का ठरणार आहे। बांधकाम व्यावसायिक म्हणून काकडे परिवाराचा पुण्यातील मोठा दबदबा आहे आणि भाजपसह महायुतीतील सर्व घटकांशी त्यांचे जुने आणि सलोख्याचे संबंध आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या पक्षात उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच सुरू असताना रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत सुनेत्र पवार यांनी विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। यामुळे काकडे यांच्या पाठीशी सुनेत्र पवार, पार्थ पवार आणि महायुतीचे नेते आणि संजय काकडेंचे पडद्यामागील डावपेच अशी दुहेरी ताकद उभी राहिली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासातील आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। ते सध्या शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा वाटा आहे। पक्षातील फुटीनंतरही शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्याचं फळ त्यांना या उमेदवारीच्या रूपाने मिळालंय। खुद्द शरद पवारांनी फोन करून त्यांना थेट मैदानात उतरण्याचा आदेश दिल्याने श्रीकांत पाटील यांच्या उमेदवारीला प्रचंड नैतिक आणि राजकीय बळ मिळालंय आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे। या निवडणुकीत दोन्ही बाजूंची ताकद आणि गणित पाहता पारडं कोणाचं जड राहणार यावर पुण्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खलबल सुरू आहे। संख्याबळाचा विचार केला तर कागदावर महायुतीचं पारडं काहीसं जड दिसून येतंय, कारण पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील नगरपालिकांवर भाजप तसेच अजित पवार गटाचं उघड वर्चस्व राहिलेलं आहे। पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या माजी नगरसेवकांची संख्या मोठी आहे, ज्यामुळे शहरात महायुती मजबूत आहे। पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये अजित पवार गटाचं प्राबल्य असल्यानं ग्रामीण भागात त्यांची मतपेढी मजबूत मानली जाते। या जागेवर भाजपनेही मोठा दावा केला होता, त्यामुळे जागा राष्ट्रवादीला गेल्यास भाजपचे स्थानिक नेते कितपत जोमाने काम करतात यावर महायुतीचं यश अवलंबून असेल। ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्यानं आणि गुप्त मतदान पद्धती असताना कागदावरची गणितं अनेकदा प्रत्यक्षात उलटीपालटी होतात। एकूण मतदारांपैकी बऱ्यापैकी मतदार हे ग्रामीण भागातील आहेत आणि ग्रामीण भागात शरद पवार यांच्या नावाचा आणि विचारांचा प्रभाव आजही कायम आहे। अजित पवार गटात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी शहर विरुद्ध ग्रामीण असा अंतर्गत वाद उफाळून आला होता, ज्याचा फटका महायुतीला बसू शकतो। त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना श्रीकांत पाटील यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी राहिली आहे। पुणे जिल्हा हा पारंपरिकपणे शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलाय। ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि जुने कार्यकर्ते अजूनही शरद पवारांसोबत एकनिष्ठ आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील कामगिरीमुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय। जर ग्रामीण भागातील मतदारांनी शरद पवारांविषयीच्या निष्ठेला प्राधान्य दिलं तर महायुतीचं संख्याबळाचे गणित धोक्यात येऊ शकते। त्यामुळे वरकरणी विक्रम काकडेंकडे जरी आर्थिक आणि सत्तेचं पाठबळ दिसत असलं तरी शरद पवारांची राजकीय खेळी आणि श्रीकांत पाटील यांचे थेट मतदारांशी असलेले संबंध यामुळे लढत अत्यंत काटाजोड होणार असल्याचं हे नक्कीच। विक्रम काकडे यांच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने छुप्या वाटाघाटी, वैयक्तिक गाठीभेटी आणि मतदारांचे थेट व्यवस्थापन यावर केंद्रित असेल। संजय काकडे यांचा निवडणुका जिंकण्याचा दांडगा अनुभव आणि सुनेत्र पवारांच्या सहानुभूतीच्या जोरावर महायुतीचे मतदार फुटणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली जाईल। हॉटेल डिप्लोमसी, रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आवश्यक असणारी सर्व रसद महायुतीकडून मोठ्या प्रमाणात वापरली जाईल। या उलट श्रीकांत पाटील यांच्या प्रचाराचा बाज हा भावनिक आणि स्वाभिमानाच्या मुद्द्यावर आधारलेला असेल। शरद पवारांसोबत झालेला राजकीय दगाफटक्याचा पाडा वाचत पुणे हा पवारांचा बालेकिल्ला आहे आणि तो कोणाच्याही हातात जाऊ द्यायचा नाही असा थेट प्रचार शरद पवार गट करेल। स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जिल्ह्यातील प्रमुख मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधून महाविकास आघाडीची मतं घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे। पुण्याच्या राजकारणाचा ताळेबंद मांडायचा झाला तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या संघर्षाने जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रभाग आणि वॉर्डात गल्लीबोळातील राजकारण तापवलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे, कारण अनेक वर्ष ज्या नेत्यांनी एकत्र काम केलं, जे एका कुटुंबाचे आहेत, तेच आज एकमेकांच्या विरोधात आमने सामने उभे ठाकलेत। सुनेत्र पवार आणि महायुती यांना सत्तेची ऊब आणि प्रशासनावरील पकड राखायची आहे, तर शरद पवार गटाला आपली जुनी गडी कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायची आहे।
या चुरशीच्या लढतीत भाजप आणि महायुतीतील इतर मित्रपक्षांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरेल. जर अंतर्गत धुसफूस होऊन मते फुटली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. या उलट जर महायुतीची अंतर्गत यंत्रणा चोख चालली तर विक्रम काकडेंचा मार्ग सुकर होईल. शेवटी पुण्यात काय होऊ शकतं याचे उत्तर मतदारांच्या छुप्या कौलावर अवलंबून आहे. जर महायुती आपले संख्याबळ आणि अंतर्गत मतभेद विसरून एकत्र लढण्यात यशस्वी झाली तर विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. पण जर ग्रामीण भागातील मतदारांमध्ये महायुती सरकारच्या बद्दल धुसफूस असेल आणि त्यांनी छुप्या पद्धतीने शरद पवारांच्या उमेदवाराला मतदान केलं तर श्रीकांत पाटील हे मोठा चमत्कार घडवून आणू शकतात. पुण्याच्या या राजकीय आखाड्यात दोन्ही राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आता कोणाचं पारडं जड होतं आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.